साध्या भाषेत व्याख्या सांगते आता. जी निर्गुण आहे, जो निर्गुण भगवान परमात्मा आहे, त्याचं उपाधी स्वरूपानं वर्णन करणं किंवा त्याचं वर्णन करणं माझ्याकडे अशा भाषेत सांगते, त्याला म्हणायचं वस्तू निर्देश रूपमंगल. दुसरा प्रकार सांगते नमस्कार रूपमंगल. दुसरा प्रकार असा आहे, आपल्यापेक्षा एखादा जो श्रेष्ठ व्यक्ती असतो, देव, देवी, देवता, गुरु, माता, मित्रांनो, या साईडला कीर्तन चाललेले आहे आणि मी इकडे बसलेलो निवांत. काय कारण आहे? कारण की कीर्तन अगोदरच चालू होईल होतं ना, मग काय असं बसावं लागलं. कीर्तनात लेट आल्यामुळे असं झालंय मित्रांनो माझ्यासोबत. तर तुम्ही बी ना असं टाइमपास करत नको जो, थोडंसं ना लवकर येत जात जा कीर्तनासाठी. कारण की आता ना टायमिंग थोडीशी आधी झालेली, मला टाइम माहीत नसल्यामुळं खेळ माझ्यासोबत असा झालेला. चला बाय.